वाठोडा शुक्लेश्वर येथील राहुल रावेकर हत्या प्रकरण, आरोपींना तात्काळ अटक करा. खाटीक समाज परिवर्तन संघटनेची ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे मागणी. अमरावती दर्यापूर राज्यमार्गावरील धामोरीजवळ झालेल्या प्राणघातक चाकू हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या राहुल राजू रावेकर राहणार वाठोडा शुक्लेश्वर यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी खाटीक समाज परिवर्तन संघटनेने केली आहे. या संदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने अमरावतीचे ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात या हत्येची सखोल चौकशी करून आरोपींचा तातडीने शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर हरणे, मोहन नेहर, रामेश्वर माहूरकर, बबन विल्लेकर, संजय धनाडे, निलेश पारडे, अमोल महात्मे, रवींद्र रावेकर यांच्यासह पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. राहुल रावेकर यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. पोलीस अधीक्षक ग्रामीण साहेबांना आम्ही आताच भेटलो. साहेबांना आम्ही सांगितलं की गेल्या 50 वर्षाचा इतिहास आहे आमच्या वाठोडा शुक्लेश्वरमध्ये, जी आता जो मर्डर झालेला आहे असा मर्डर आजपर्यंत 50 वर्षाच्या इतिहासात जो आरोपी असेल त्या आरोपीला तात्काळ अटक केली पाहिजे. कारण की तो आरोपी एवढा क्रूर भावनेचा आहे की तो त्या पाठीत त्या बिचाऱ्या आमच्या राहुल रावेकरच्या पाठीत चाकू सोडून गेलेला आहे आणि थोड्याच 600 मीटरवर त्याचा मोबाईल सुद्धा आहे. एवढं सर्व पुरावे तुमच्याजवळ असताना त्या राहुलचा जो मारेकरी आहे तो तात्काळ अटक झाला पाहिजे. कारण की अशाच जर आरोपीला जर आपण सवलत दिली तर अशीच पुनरावृत्ती घडू नये. कारण की आताच कोल्हापूर मागे वलगावला 2 मर्डर झालेले आहे, भर दिवसात 2 मर्डर झालेले आहे. त्याची पुनरावृत्ती हे वाठोडा शुक्लेश्वरमध्ये झालेली आहे. म्हणून राहुलला धामोरी येथे मारल्या गेलेला आहे. आणि काल अमरावतीत जर पाहिलं तर अमरावतीला सुद्धा 3 मर्डर झालेले आहे. त्यामुळे या आरोपीला तात्काळ अटक केली पाहिजे आणि त्याच्या कुटुंबाला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला पाहिजे. कारण की आज आमचा जो व्यक्ती जो राहुल मेलेला आहे, मर्डर झालेला आहे, हा व्यक्ती परत येणार नाही, परंतु त्याला न्याय मिळणं आज अगत्याचं आहे. हेच आम्ही आज त्या प्रसंगी SP साहेबांना सांगितलं आहे आणि SP साहेबांनी सांगितलं की 2-3 दिवसात आम्ही आरोपीला पकडू. मग तर आरोपी निष्पन्न करून चालणार नाही, पण खरा आरोपी पकडला गेला पाहिजे. एवढेच आजच्या प्रसंगी निवेदनात तमाम खाटीक समाजाच्या वतीने, जिल्ह्याच्या बॉडीच्या वतीने आणि मी सुद्धा आज त्यांच्या समवेत आज हजर होतो आणि एवढं आम्ही निवेदन दिलं.